कोलकात्यामध्ये फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या चाहत्यांचा राडा पाहायला मिळालेला आहे। मेस्सी लवकर निघून गेल्यामुळे चाहते संतापलेले आहेत। संतप्त चाहत्यांनी मैदानामध्ये पाण्याच्या बाटल्या फेकत संताप व्यक्त केला। कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। मेस्सी लवकर निघून गेल्यामुळे चाहते प्रचंड संतापल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या चाहत्यांनीच तिथं मैदानामध्ये थेट पाण्याच्या बाटल्या फेकल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आपला संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे। मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी खरं तर हे चाहते आसुसलेले होते आणि अचानक मेस्सी लवकर निघून गेल्यामुळे ते संतापलेले आहेत, ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आपला राग या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। संताप त्यांना अनावर झाला, त्यामुळे इथं उपस्थित असलेल्या चाहत्यांनी मेस्सीला पाहण्यासाठी आलेल्या अनेकांनी थेट मैदानामध्येच पाण्याच्या बाटल्या फेकल्याचं आपण पाहतो। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमच्या प्रतिनिधी तेजश्री गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। तेजश्री, कोलकात्यामध्ये खरं तर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी झालेली होती आणि मात्र मेस्सी लवकर निघून गेला, त्यामुळे चाहत्यांचा राग अनावर झालाय। नेमकं काय घडलंय? कोलकात्यामध्ये मेस्सी येऊन एक मैत्रीपूर्ण मॅचही खेळणार होता आणि तो चाहत्यांना बराच वेळ देणार होता, पण अवघ्या 10 मिनिटांसाठी तो स्टेडियममध्ये आला आणि जेव्हा तो स्टेडियममध्ये आला तेव्हा त्याच्या आजूबाजूला जवळपास 80 ते 90 लोक होती। त्यामुळे सगळ्या चाहत्यांची अशी कंप्लेंट आहे की त्यांना मेस्सी दिसलाच नाही आणि जे काही शेड्यूल ठरवलं होतं, जे काही शेड्यूल अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या ऑफिशियल साईट्सवरून प्रदर्शित करण्यात आलं होतं, त्यापैकी अनेक गोष्टी घडल्या नाही। त्यामुळे चाहते खूप संतापले आहेत। अनेक लाखोंची तिकीटं त्यांनी विकत घेतली होती, पण अवघ्या 10 मिनिटांसाठी सुद्धा किंवा एक क्षणासाठी सुद्धा त्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूला बघता आलं नाही। त्यामुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे। तेजश्री, या सर्व चाहत्यांनी थेट मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकलेल्या आहेत, बरंच नासधूस देखील केल्याचं आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय। हो, अगदीच त्यांनी स्टेडियममध्ये असलेल्या खुर्च्या, प्लास्टिकच्या बॉटल्स बाहेर फेकल्यात। इव्हन बाहेर आल्यानंतर स्टेडियमच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा लोकांनी त्यांचा जो काही राग आहे तो व्यक्त केलेला आहे। अनेक माध्यमांशी बोलतानाही त्यांनी खूप किंवा व्हिडिओ शूट करूनही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगायला सुरुवात केली की हे खूप मोठ्या पद्धतीचं मिसमॅनेजमेंट होतं आणि एवढ्या हजारो आणि लाखोंची तिकीटं घेतल्यानंतर आपल्या आवडत्या चाहतेला, तोही 14 वर्षानंतर तो भारतात आलाय आणि त्याला एका सेकंदासाठीही नीट बघता आलं नाही। त्यामुळे हा सगळा राग चाहत्यांकडून दिसत आहे। निश्चितच। धन्यवाद तेजश्री या सविस्तर माहितीसाठी।